दाजी 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 ओ दाजी दाजी इथं इथं बसलात का तुम्ही? अहो तिकडे नारायणी ताईची काय हालत झाली माहिती का तुम्हाला? तिला सोडून इथं इथं कुठे बसलात? अख्खी विटूची वाडी पालती घातली तुम्हाला शोधत शोधत आणि इथं मंदिरामागे बसलात तुम्ही? दाजी अहो दाजी असे का बसलात तुम्ही? मी बोलतेय तुमच्याशी. हा हो काय तर करा ना. दाजी हे बघा तुम्ही तुम्ही लोड घेऊ नका. मला माहिती आहे हे कुणी केलंय ते. विठुराया आपल्या पाठीशी घाबरायचं नाही. दाजी 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 काय करताय? दाजी सोडा. दाजी दाजी काय करताय? दाजी पाठ टाकीन बाई. दाजी सापडले ते. सापडले नाहीत म्हणजे काय रे आदू? अगं काकू आम्ही तिथे गेलो होतो. तिथे बसले होते पण तिथनं ते गायब झाले. आता कुठेच नाही सापडत आहे. आम्ही सगळी विठूची वाडी शोधून आलो पण नाही सापडले ते. ताई तू काहीच काळजी नको करू. दाजींना काहीच होणार नाही. मला खूप भीती वाटते ग. भीती वाटायला काय कुकुल बाळ आहे का? आई तुला नाही माहिती ते खूप विचित्र वागत होते. एकटं कुठेतरी बघत होते. त्यांनी मला पण नाही ओळखलं आणि अगं काही बोललेच नाही ते माझ्याशी. आई मला खूप भीती वाटते. जावई काहीच बोलले नाही. आई ते येतील ना ग सुखरूप घरी. ताई तू काळजी नको करूस. तर दाजींना काहीच होणार नाही. आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करू. इंदू आली नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नारायणी घाबरायचं नाही. तुझी आई आहे ना. मी करते सगळं नीट. आई आता तू कुठे निघालीस? दाजी येतील ना परत? ते येतीलच रे. पण माझे गेलेले पैसे परत यावे म्हणून विठुरायाला साकडं घालायला चालली. वय बाजूला. थेरडे तुझे पैसे तुला ह्याच जन्मी काय कधीच मिळणार नाहीये. विसर आता ते. तुम्हा सगळ्यांना असं बघून ना मला फार छान वाटतंय. तुमच्यामुळे मला आणि माझ्या बाबांना खूप जास्त त्रासात दिवस काढावे लागले आणि आज तुम्हाला असं त्रासात बघून फार मज्जा येतेय.
शांत हो. एकदम शांत हो. दाजींचं काय झालं बघा ना, तुम्ही देवासारखा धावून आला, तुम्ही नाही झालं तर माझं काय झालं, माझं काय तुला काही झालं नसतं. इंदे रडू नको, रडू नको. शांत 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 हो. हे बघ इंदे, हे रडायची घाबरायची वेळ नाहीये. विचार करून पावलं टाकायचे आता आपल्याला. शांत हो सांगितलं ना. तिथं विठुरायाचा वास असताना असं हात पाय गळायला लाज नाही वाटत तुला? हे बघ, रडायचं नाहीये, प्रसंग बाकाय. आपल्याला आता विचार करूनच चालावं लागणार. हा, आधी यांना काय झालंय ते बघूया. मोठ्या बाई, श्वास तर चालू आहे. जोरात लागलं असणार म्हणून बेशुद्ध पडलेत. इंदे, हा समजा माझ्यासारखाच प्रकार दिसतोय ग. तरी मला डाऊट होताच. मोठे बाई, मी काय म्हणते, हे जे काही झाले ते कुणाला कळायला नको. उगाच सगळे दाजींवर संशय घेतील आणि चोरीचा आळ येईल त्यांच्यावर, आणि हे त्या श्रीकलाच्या फायद्याचं ठरेल. मला पण तेच वाटतंय. आज पहिल्यांदा या माणसाची दया येते मला. कसा का असे ना, माझ्या पोरीच्या कुकवाचा धनी आहे. श्रीकलाला याची किंमत चुकवावी लागली. तिचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. तिच्यासाठी आता एक वेगळीच आयडिया लढवायची. फार शहाणी समस्येनं स्वतःलाही दीडशानी. तिला माहित आहे तिनं कुणाशी पंगा घेतलाय. कायमच्या मुसक्या आवळ्या तिच्या हातात. नारायणीताई, मला ना दाजींची खूप काळजी वाटते हो. म्हणजे त्यांना काही होणार तर नाही ना? काकू, काकू, मला खूप भीती वाटते. नारायणी, अगं मला काळजी करू नकोस, येतील. शांत. अधोक्षज, मला असं वाटतंय की आपण आता पोलिसांकडे जाऊयात आणि कंप्लेंट नोंदवूयात. कारण अरे बराच वेळ गेलाय आणि महाले सरांशी सुद्धा बोललो मी, पण महाले सरांना सुद्धा जावई बापू भेटले नाहीयेत. व्यंकू काका 24 तास होऊन जाऊ द्यावे लागतील. अरे आदू, आता 24 तास कशाला व्हायला पाहिजेत? कारण काकी 24 तासानंतरच पोलीस कंप्लेंट रजिस्टर करतात मिसिंग पर्सनची.
मोठ्या बाई आई काय झालं अध्यक्षच? कशाबद्दल बोलताय तुम्ही? आणि कसली मिसिंग कंप्लेंट? दाजींची आहे. आता कशाला द्यायची ती मिसिंग कंप्लेंट? म्हणजे म्हणजे तुझा नवरा एकदम सुखरूप, दडदाकटे, एकदम शेफ. काय सांगताय? खरं तेच सांगते. आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालं. बोलणं झालं म्हणजे मोठ्या बाई? नाही म्हणजे दाजींचा फोन तर घरात आहे ना. हा, घरी आहे फोन त्यांचा, पण दुसऱ्यांचे पण फोन असतात ना श्रीकला. त्यांच्या फोनवरनं त्यांनी मला फोन लावला. बर, पण मग काय म्हणाले काय तुम्हाला ते? काय नाही, मस्त तालुक्याच्या गावाला भजा खाताय. काय? वहिनी, पण मग या सगळ्यामध्ये तुमच्या पैशांचं काय झालं? भाऊजी, आता आपल्या घरात एका मागून एक इतक्या गोष्टी घडतायत ना, पार डोकं भंजाळून गेलं माझं. मला वाटलं पैसेच नाहीत, कुठं चोरीला गेले म्हणून बोंबलत बसले मी इथं. म्हणजे तुमचे पैसे? हाय विठुरायापाशी त्याचा हिशेब आहे. म्हणजे आता जावई बापूंचा फोन आला होता ना, तेव्हा पहिला प्रश्न मी त्यांना तोच विचारला. का म्हणलं माझे पैसे गेले कुठे? दिसत नाहीत ते, चोरीला गेलेत ते. तेव्हा ते म्हणाले, सन्माननीय सासूबाई, अहो तुम्हीच नाही का विठुरायाच्या चरणाशी ते पैसे ठेवले होते म्हणून. मोठ्या बाई म्हणजे ते पैसे? वय, जिथं ठेवले तिथं सापडले. हा काय ट्विस्ट आहे? पैसे तर माझ्याकडे आहेत ना, मग या थेरडीला हे हे पैसे कुठून मिळाले? चला आता काळजीचं कारण नाही. मोठ्या बाईंचे पैसे सापडले, दाजी सुद्धा तालुक्याला आहेत कळलं, घरावरचं मोठं संकट टळलं, काळजी मिटली. चला, बरं झालं. हं? राम कृष्ण हरी. ह्या मसान थोत्री आणि तिच्या सुनेनं आता कोणता डाव रचलाय काय माहिती. ही खोट्या बाई म्हणत होती की चोरी झालीच नाही, पैसे सेफ आहेत आणि तिच्या जवळ आहेत. कसं
शक्य आहे हे? तिच्याच जावयाने ते पैसे चोरून माझ्या जवळ. एक मिनिट, या नालायक विंजानं तर माती नाही खाल्ली ना? नाही नाही, पण मी माझ्या हाताने पाकिट घेतलं होतं. पण मग आत पैसे होते की नाही चेक करायला पाहिजे. पैसे तर इथेच आहेत. सापडले का? आहे ना सगळा मुद्देमाल व्यवस्थित. तुम्ही इथे काय करता इंद्रायणी ताई? अगं काय करतात म्हणजे? घरात इतकं सगळं घडतंय, आता चोरी पण झाली. तुला ताण आला असेल ना ग? म्हणलं यावं, तुला जरा आधार द्यावा. नको, त्याची काही गरज नाहीये ताई. अशी कशी गरज नाही? हा, अजिबात आवडत नाहीस तुम्हाला. पण म्हणून काय झालं? आता तू पण या घरातलीच झालीस ना, तुला आधार देणं कर्तव्य आहे माझं. काय या घराची रक्षण करते की नाही मी? या घरातली प्रत्येक गोष्ट सुरक्षित आहे का हे बघितलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे मी. आहे ना सगळं व्यवस्थित? काळजी घे. व्यंकट भाऊजी, शकुंतला, अधोक्षज, नारायणी या समध्यांच्या सपोर्टमुळं ही श्रीकला अडवी उभी तिरकी कशी पण चालणारी बुद्धिबळातली वजीर झाली. तिला असंच वाटतंय का आता तिला कुणी चेकमेट करू शकत नाही. येडी, तिला माहित नाही ही आनंदी अंताजी दिग्रसकर काय चीज येते. चेकमेट. अहो मोठ्या बाई, मानलं बघा तुम्हाला. कसली भारी चाल खेळलात. मग आपण जसं ठरवलंय तसं होत आहे ना? हो मोठ्या बाई, त्या दीडशानीला मोठ्या डल्ल्याचे वेध लागलेत. 1 लाख चोरले, पचले. आता 10 लाख पाहिजेत तिला. झाकली मूठ 10 लाखाची.
त्या श्रीकलेला असंच वाटलं पाहिजे का या खोलीत लाखो रुपये आहेत. तिची पैशाची हावस तिला मातीत नेणार आहे. येऊ दे, येऊ दे तिला खोलीत. श्रीकला चोर आहे. ती पैशासाठी नक्की या खोलीत येणार आणि आपण तिला रंगे हात पकडणार. विंजे सरकार, तुम्हाला तर सगळ्यांचं सगळं कळतं ना. मग इथे इथे कसे आले तुम्ही हे काही कळत नाहीये. आम्ही तर घरात होतो, इथं कसे आलो. डोकं का दुखतंय. डोक्याला मार लागल्यासारखं वाटत. कसं आलो आम्ही इथं. म्हणजे सरकार काही कळना झालंय. डोकं दुखतंय. कसं आलो आम्ही. अहो बाबा, तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय नका मला सतत फोन करू इकडे प्लीज. मला परत परत तेच तेच सांगू नकोस. कळतं मला सगळं. तर मला एक सांग, आम्ही तुला सांगितलेलं काम झालं का? हो झालंय. यू आर माय स्वीट स्वीट डॉटर. आणि तू या पोपटराव लांडगेंची कर्तबगार मुलगी आहे याचा आम्हाला फक्त अभिमान नाही तर गर्व सुद्धा आहे तुझा. झालं का तुमचं? ठेवू मी आता फोन? ए थांब. काय फोन ठेवू का फोन ठेवू का. मी काय सांगतोय ते नीट ऐक. पैसे वेळेत मिळाले तर त्याचा उपयोग आहे, कळलं का. आम्हाला लवकरात लवकर 5 लाख रुपये आणून दे. काय 5 लाख? 5. तो नालायक एक नंबरचा करप्ट इन्स्पेक्टर गुलब्या तिकडे मगरी सारखा हा करून बसलाय. त्याचा फोन येऊन गेला आम्हाला. रामखोर आम्हाला म्हणत होता पैसे दिले नाही ना तर तुम्हाला गोपाळ सारखं लटकवेन. पोरकी होशील श्रीकला तू. तुम्ही शांत बसाव जरा बाबा. ऐका, तुम्ही स्वतःही पॅनिक होऊ नका आणि प्लीज मला पॅनिक करू नका प्लीज. पैसे हातात मिळेपर्यंत आम्ही पॅनिकच होणार ना. आज तुम्हाला फक्त 1 लाखच मिळणार आहेत. 1 लाखाने काय होणार आहे? ऐकणार आहे का तो? थांबेल. खरं तर त्याच्या अवकातीपेक्षा ना जास्तच पैसे देतोय आपण त्याला. बाकीचे 4 लाखही लवकर देऊन टाकू. ए श्रीकला,
हे पुढचे 4 लाख तू कुठून आणि कसे मिळवणार आहे? त्या थेरड्या आनंदीकडे काही कमी पैसा आहे का बाबा? ते कुठे ठेवलेत ना ते मी शोधते आणि टाकाच टाकते तिच्यावर. टाक 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 आणि सगळी मिळकत सगळी मालमत्ता आहे ना एकदाची आमच्या हवाली करून टाक. करेन. आणि हो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज रत्नाला पाठवा. ए अगं पण पाठवावंच लागेल. तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही. कळलं? खरं आपल्या ताकदीने तकत आणि खोट आपल्या आदतीनं माती खात का नाही? नुसती माती नाही खात तर कालवून कालवून माती खातोय. आणि मला तर खात्री आहे का श्रीकला माती खाणारच म्हणून. आपण जो ट्रॅप लावलाय ना त्यात ती नक्की अडकणार. खरंय, तिच्या तोंडावरच दिसत होत की तिला असंच वाटतंय तुमच्याकडे पैसे आहेत. मग चांगलंच आहे ना, तेच तर आपल्या फायद्याचं आहे. मोठ्या बाई, ती आपल्या जाळ्यात पूर्ण अडकेपर्यंत आपल्याला सांभाळून राहावं लागल. तिने जे दाजींसोबत केलंय उद्या कुणासोबत पण करू शकते. खरं तर हे समज व्यंकट भाऊजींना सांगायला हवं, पण त्यांना हे सांगणार कसं तेच तर अवघड आहे. म्हणूनच म्हणते जरा सांभाळून राहा. ए चिंगळे, काय सारखं सारखं सांभाळून राहा. मला की येडी समजते का तू? ती तुझी श्रीकला आहे ना, ही शेर असेल ना तर मी 1 क्विंटल आहे. मागच्या वेळेला त्या श्रीकलाला भुलले म्हणून काय झालं? पुन्हा नाही बोलायची. पण मोठ्या बाई, तुम्ही नंदन भाऊजाया कुठे चालल्या? ही श्रीकला नक्की चोरीचे पैसे घेऊन जात असेल कुठेतरी. काय कुठे निघाला नंदन भाऊजया? आली थेरडी मांजर आडवी. अगाई कुठे नाही, इथेच जरा. इथंच काय इथंच? तिची काळजी घ्यायची सोडून तिला बाहेर कुठे घेऊन चाललीस? हिला काय करायच्यात नसत्या चौकशा. मूर्ख कुठली. मोठ्या बाई, आम्ही शतपावली करायला जात होतो. एवढा मोठा वाडा असताना बाहेर शतपावली करायला चाललीस काय? हो, पण इथे बाबांचं कीर्तन नाहीये ना. आणि इथे विठुरायाचं दर्शनही घडणार नाही म्हणून जातोय. व्यंकू महाराजांचं कीर्तन आहे आज? हो, तुम्हाला सांगितलं नाही का बाबांनी? अच्छा, अधोक्षज दादा येणार नाहीये म्हणून तुम्ही पण येणार नाही आहात का ताई? पण अधोक्षज दादा तर त्यांच्या कामासाठी गेले असतील ना. आणि तुम्ही तर शिष्य आहात बाबांच्या. ताई, तुम्ही तर असलंच पाहिजे ना कीर्तनाला. असू दे, एखाद दिवस माहिती नसलं म्हणून काही बिघडत नाही. आधी तू मला सांग, तू कीर्तनालाच चाललीस ना? आई, असं का विचारतीस तू? परत तेच विचारते.
काय व्यंकट महाराजांचं कीर्तन आहे, आठवडी बाजार नाही. केवढी मोठी पिशवी घेतली हिनं. मोठ्या बाई, पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी आहे. अच्छा, बघू पोथी. इंदू, तू काय आता तिची पिशवी चेक करणार आहेस? नारायणी ताई, माझा गोपाळ नाहीये ना हो इथे, म्हणून ही वेळ आली आहे माझ्यावर. तो असता ना तर कोणाची हिंमत नसती झाली मला विचारायची. नाही दाखवणार मी पिशवी. का का नाही दाखव ना? पिशवीमध्ये तर काही नाही ना. मग तुला इंदूला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? दाखव. अगं श्रीकला, पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी असताना तुला एवढं घाबरायची काय गरज आहे? दाखव बरं, दाखव पिशवी दाखव. इंदू, आई, तुम्ही दोघी चुकीचे वागताय असं वाटत नाही का तुम्हाला? नाही वाट. श्रीकला, दाखव पिशवी. हीच वेळ यायची बाकी होती आता. ठीक आहे, तुम्हाला बघायचंय ना ह्या पिशवीत काय आहे? घ्या, चेक करा. श्रीकला, काय ग? काय झालंय? का रडतीस तू बाळा? काका, आता काय बोलायचं श्रीकला, तुला परत कुणी काही बोललंय का इथे? नाही बाबा, मला गोपाळची अचानक आठवण आली ना, म्हणून रडू आलं. नारायणीताई, आपण जाऊयात मंदिरात. काय की विठुराया समोर बसले ना की
की मन जरा शांत होईल. आपण निघूयात का प्लीज? महाराज, आज कीर्तन आहे तुमचं? काय बोलला नाहीत मला. कीर्तन आहे हे आता तुला सांगायला पाहिजे का इंदू? माहित नसतं का हल्ली तुला? आणि समजा विसरायला झालं की आज कीर्तन आहे तर मंदिराबाहेरच्या बोर्डवर लिहिलेलं असतं का ते पण विसरलीस आता? हासो काय आहे? तुझी इच्छा असली तर ये तू कीर्तनाला, कारण सध्या परमार्थ वगैरे करण्यापेक्षा बाकीच्या इतर गोष्टींमध्येच तू जास्त व्यस्त असतेस, नाही का? आणि जर तुझी इच्छा नसेल तर नाही आलीस ना तरी चालेल. मग काय, मनात नसताना दुसऱ्यांना क्लेश देत ते विठुरायाच्या मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्यात काय अर्थ आहे? अशा लोकांनी ना विठुरायाच्या मंदिरातही येऊ नये आणि त्याचं कीर्तनही ऐकू नये. नारायणी, चुकीचं बोलतेय का मी? मी तर म्हणते व्यंकू काका, हिंदूंनी तर टाळकरी म्हणून पण उभं राहायला नको आपल्या मंदिरात. नारायणी, अगं एवढं टोकाचं का बोलतेस तू? मी असं का म्हणतेय हे तुमच्या शिष्येला बरोबर कळलंय, हो ना? मी इथे येण्यापूर्वी काही झालंय का? काही नाही. नारायणी उगीच चिडती. आता इंदूपेक्षा मोठी आहे म्हणजे तिने काही पण बोलावं का? नारायणी, जाताय ना मंदिरात, मग चुपचाप जावा. आम्ही चुपचापच चाललो होतो, पण तुम्हा दोघींना बघवलं नाही ना ते. नारायणीताई, झालं गेलं ते जाऊ देत. आपण पुन्हा पुन्हा तो विषय नको काढूयात प्लीज. थांबा, नेमकं काय घडलंय मला सांगेल का कोणीतरी? व्यंकू काका, तुम्हाला कीर्तनाला उभं राहायचंय. जाऊ दे, तुम्ही एक काम करा, तुम्ही श्रीकलाला घेऊन पुढे व्हा, मी आलेच. ठीक आहे. चल. नारायणी, आजकाल लई तोंड चालायला लागलं हं तुझं. आई, तुला माझी जीभ दिसतेय, पण स्वतःचं आणि तुझ्या सुनेचं बेताल वागणं दिसत नाहीये. मापात राहायचं हं? माप सोडून तुम्ही वागताय. इंदू, आई, अगं कुठला सैतान बसलाय तुमच्या मानगुटीवर की तुम्ही दोघी अशा वागताय? नारायणीताई, इतक्या वर्षात इतकंच ओळखलंस का ग मला?
एक शब्द बोलू नकोस तिच्या विरोधात. आज तिच्यामुळे वाचलीस तू. केवळ श्रीकलानं थांबवलं ना म्हणून मी गप्प बसले व्यंकू काकांसमोर. पुन्हा जर तुम्ही दोघी असे वागाल ना तुमचा खंड जाहीरपणे फोडेल मी सगळ्यांसमोर. म्हणजे तुला असं वाटतंय का आम्ही चुकीचं वागतोय म्हणून? चुकीचं वागताय? अगं चुकीचे वागताय तुम्ही. वेळेत सुधरा, नाही तर दोघे मिळून कोणत्या खड्ड्यात पडायला तुम्हाला तुमचं पण कळणार नाही. दादाची अक्कल आलीये तुला, मला शिकवतीस? लई बोलतीस मोठ्या बाई. असं करू नका प्लीज प्लीज. ताई एक शब्द बोलू नकोस. माऊली, आज ज्ञानानी, विज्ञानी आणि तंत्रज्ञानानी प्रचंड प्रगती केली. आज सगळीकडे मोठे मोठे रस्ते झालेत, मॉल झालेत, इमारती उंचच्या उंच बांधल्या गेलेत. पण माऊली, माणसांचं काय? घरं मोठी झाली आणि माणसांची मन मात्र छोटी झाली. माणूस माणसांवर विश्वास ठेवू शकत नाही, ही आजची परिस्थिती आहे. माऊली, विश्वास कधी आंधळा नसतो, तर विश्वास ही माणुसकीवरची निष्ठा आहे आणि ती प्रत्येक माणसामध्ये असलीच पाहिजे. जो माणूस दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवू शकत नाही ना, त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. माऊली, आजची आपली अवस्था काय आहे? अहो, बाहेरच्या समाजातल्या तर सोडाच, पण आपल्या घरातल्या माणसांवर आपण विश्वास ठेवायला तयार नाही. मला आश्चर्य वाटतं की माणसाच्या मनामध्ये एवढा संशय येतो कुठून? माऊली, संशय हा खूप मोठा किडा आहे. संशयाचा भुंगा जर एकदा मनाला लागला तर त्या मनामध्ये विश्वास आणि शांती ही दोन्ही मूल्य कधीही बसू शकत नाही. आपण आपल्याच माणसांवर संशय घेतो, शंका घेतो. ही आपल्याला विठुरायाची आणि सर्व साधू संतांची शिकवण आहे का? सर्व साधू संतांनी, तुकोबाराय असू देत, ज्ञानोबा माऊली असू देत, आपल्याला विश्वासाची आणि प्रेमाची शिकवणूक दिलेली. अहो, पसायदान का म्हणायचं? भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, असं माऊलींनी. सगळे प्राणी मात्र एकमेकांचे मित्र होवत, अशीच माऊलींची इच्छा आहे. तिथं अविश्वासाला जागाच नाही. एकनाथ महाराज तर म्हणतात, एका जनार्दनी न धरावा संशय, निश्चयेसी होय हरिरूपा, असं नाथबाबांनी सांगितलं. मनात जर संशयाला जागाच ठेवली नाही तर तुमचं सगळं जीवन हे हरिरूप होऊन जाईल, असं नाथ महाराज सांगतात. त्यासाठी माणसानी एकमेकावर विश्वास ठेवायला हवा, एकमेकांचा आदर करायला हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो माणूस समोरच्या माणसावर, आपल्या माणसांवर विश्वास ठेवू शकतो, प्रेम करू शकतो, तो त्याच विश्वासाच्या आणि प्रेमाच्या आधारावर संपूर्ण जग जिंकू शकतो. आणि म्हणून माणसा माणसामधला विश्वास, माणसा माणसामधलं प्रेम हे कायम भक्कम राहिलं पाहिजे, वाढीला लागलं पाहिजे. आणि म्हणूनच सर्व संत आपल्याला सांगतात की विश्वास ठेवा, विश्वास राखा, विश्वास वाढवा आणि विश्वास जपा. राम कृष्ण हरी. मोठ्या बाई,
ती आपल्या जाळ्यात पूर्ण अडकेपर्यंत आपल्याला सांभाळून राहावं लागेल. तिने जे दाजींसोबत केलंय उद्या कुणासोबत पण करू शकते. आयो मायो, सॉरी सॉरी, लागलं नाही तुम्हाला? इंदू ही कुठे मध्ये कडमडली आता. सॉरी सॉरी, लागलं नाही तुम्हाला? जरा घाईत होते मी. ते मला दिसलंच नाही, धक्का लागला तुम्हाला. सॉरी. अहो ठेच लागली की हो तुमच्या पायाला? दुखत नाही ना? हा सॉरी हो. ठेच लागून पण इतक्या जोरात पळाली. कोण आहे ही बाई? ती पण काळ्या साडीत. ह्या रत्नामाय खूप काळजी घेतात त्या माझी. जावई बापू, सासूबाई काय कसं वाटतंय आता? डोकं दुखतंय अजून. चला, या निमित्तानं तुम्हाला डोकं आहे याची जाणीव तर झाली. सासूबाई टोचे मारला आलात का तुम्ही? अहो नाही हो, त्यासाठी इथं येण्याची काय गरज आहे? या असं तुम्ही नेहमीच देत असता. आम्ही जरा आमचं वैयक्तिक काम होतं त्याच्यासाठी बाहेर गेलो होतो. वैयक्तिक काम कोणतं? ते ते होतं म्हणजे इथंच ते एक काम आमचं. काय मग? हो मग नारायणीने मला पाणी आणून दिलं, ते पाणी आम्ही प्यायलो. पुढचं काही आठवतच नाही सासूबाई. पण आहे ना, जेव्हा जाग आली ना तेव्हा आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला होतो. आम्ही खूप विचार केला की इथं कसं काय पोचलो आपण, पण काहीच आठवत नाही सासूबाई, काहीच नाही. आधीचा आठवत नाही म्हणजे तुम्हाला नारायणीनं पाणी दिलं त्यानंतरच काही आठवत नाही? हो ना, हे सगळं कोणाला सांगू नका बरं का, नाही तर गावातले लोक म्हणतील म्हणजे सरकारच्या डोक्यावर परिणाम झालाय. नाही. जावई बापू, आता एक महत्वाची गोष्ट, खुनगाड बांधा याच्या पुढं
श्रीकलानं तुम्हाला काही खायला प्यायला दिलं तर ते घ्यायचं नाही. त्याचा असं जावई बापू का तुम्हाला दिलेलं पाणी हे श्रीकलानं बरं वाटतंय का? नीट झोप लागली ना पण? अजून किती आवरटपणा करशील? 5 लाख रुपये नाही दिले ना पोपटराव तुम्ही तर तुम्ही मरणार. अरे जरा तरी उपकाराची जाणीव ठेव ना. आता आमच्या पैशाची बाग उरली नाहीये. पोपटराव हे अर्धे पण पैसे नाही आहेत. लय घासाघीस करतो ना आम्ही. एक काम कर ना, तूच आम्हाला गोळी घाल ना. घाल ना, घाल घाल आम्हाला गोळी घाल. घालतो का? घाल. तुम्हाला मारायला मिटकरची साक्ष पुरेशी एवढं लक्षात राहू द्या. त्याने जर तोंड उघडलं ना आयुष्यभर बसाल जेलात चक्की पिसात. माहिती मला सगळा. मला थोडा वेळ दे. असं म्हणता बर, मग 2 लाखाची व्यवस्था करा, मग देतो. कळलं? येऊ मी? ह्याच्या बापाला मदत केली म्हणून हा इन्स्पेक्टर झाला आणि सगळे उपकार विसरला. हे परमेश्वरा, अरे खऱ्याची दुनिया उरली नाहीये रे. सगळे याच्यासारखे हलकट भरलेत. हे हलकट. पुढच्या पैशांची व्यवस्था मी कशी करू? कुठे आणू एवढे पैसे मी? हा, शिकलाला सांगावं लागेल. दादा तुम्ही ती एक बाई अशी म्हातारी जाताना बघितली नाही? कोण होती ही बाई? बघता गायब झाली. अगं एवढं घाबरायला काय झालं? नवराच आहे तुझा मी. अरे किती घाबरले मी. तू इथं काय करतो? हाच प्रश्न खरं तर मी तुला विचारला पाहिजे की तू इथं काय करते एवढ्या रात्री? इथं अरे ते मी त्या बाईला. कोणती बाई? त्या बचत गटाच्या राधाबाई नाहीत का, त्यांना बघायला आले होते. पण तू इथं काय करतोय? अगं मी पंचायत समितीच्या मीटिंगला गेलो होतो. ती विम्याची कामं होती बऱ्याच लोकांची, ती करत होतो. अगं मला माहिती असतं तू आहेस तर मी तुला पण घेऊन गेलो नसतो का? हरकत नाही, जाताना सोबत जाऊ की. आयडिया बेस्ट आहे. चल मग आम्हाला करू.